खासदार बजरंग सोनवणे हे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आता भेटीला पोहोचले। जवळपास 20 मिनिटांपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात चर्चा सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यात ही बैठक सुरू आहे। लोकसभेमध्ये देखील खासदार बजरंग सोनवणेंनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली होती। आरोपींना फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी देखील खासदार बजरंग सोनवणेंनी लोकसभेत केली होती आणि आता ते पोलीस अधीक्षकांच्या भेटीला आले। अर्धा तास चर्चा झाली। काय चर्चा झाली, काय वेगळी मागणी केली आहे का, काय सांगाल? नाही, बीड जिल्ह्याला आपले नवीन अधिकारी म्हणून जॉईन झालेत, IAS अधिकारी आहेत। त्यांना बीड जिल्ह्याविषयी सर्व जी काय मला माहिती वाटली तेवढी मी सांगितलेली आहे आणि या जी आता गुन्हा झाला आहे त्या गुन्ह्याचा जो सेन्सिटिव्ह विषय त्याच्यासाठी आज त्यांच्याकडे तपास जरी नसला तरी आपण सर्वजण CID लेवलच्या सर्व अधिकाऱ्यांची चर्चा करून या गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी मी सर्वजणांनी आम्हाला जिल्हावासियांना आश्वासित करावं एवढी विनंती। पोलीस तपास सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा, त्या संदर्भात काही चर्चा झाली, काही मागणी केली तुम्ही? काय पोलीस यंत्रणेमार्फत आज CID कडे तो गुन्हा आहे, त्याच्यामुळे आदरणीय SP साहेबांना काही त्याच्याशी मागणी करावं असं नाहीये प्राथमिक स्वरूपात, तरी ते पण त्याच्यावर चर्चा नक्की झाली, पण त्यांच्याकडे तो आज तपास नाहीये, तपास CID कडे आहे। त्याच्यामुळे मी आज जिल्ह्याची पार्श्वभूमी आणि जिल्ह्यामध्ये जे काही चाललंय कायदा व सुव्यवस्था जी ढासळलेली आहे ती पूर्व